उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते संविधान मंदिराचं लोकार्पण। 400हून अधिक ITI मध्ये संविधान मंदिरं उभारली। विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गौप्यस्फोट, तर यात काहीच गैर नसल्याची राऊतांची प्रतिक्रिया। नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचे संकेत। आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितांचे भाऊ राजेंद्र गावित बंडखोरीच्या पवित्र्यात। उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर। संदीपान भुमरेंच्या पैठण आणि रमेश बोरनारेंच्या वैजापूरमध्ये घेणार जाहीर सभा। महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच नाही, संजय राऊतांचा दावा। नवनीत राणांनी आता भुजबळांसमोर हनुमान चालीसा म्हणावी, राऊतांचा सल्ला। जळगावमध्ये पतीला हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या पत्नीचा हृदयविकारानं मृत्यू। पत्नी गेल्याची बातमी ऐकून झेडपीचा डेप्युटी CEO असलेल्या पतीचा आत्महत्येचा प्रयत्न। CEO छळत होते असा आरोप। धुळे जिल्ह्यात रस्ते अपघातात 4 जण ठार। भागवत कथा ऐकून परत येत असताना काळाचा घाला, धडक दिलेल्या वाहनाचा चालक मद्यधुंद। आणखी 6 वंदे भारत ट्रेन्सला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिरवा झेंडा। आता देशभर धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांची संख्या 61 वर। मनोज जरांगे आणि राजेंद्र राऊतांमधलं भांडण सोडवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचा पुढाकार। दोघांशीही स्वतंत्रपणे चर्चा। पुण्यातील आवाज मर्यादा ओलांडणाऱ्या कर्णकर्कश डॉल्बी जप्त करण्याचा पोलीस आयुक्तांचा इशारा। डॉल्बीचे पुरवठादार आणि डीजेंवरही होणार कारवाई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।